पण दादा तुला असं मराठीमध्ये आहे ना शाहरुख खान वगैरे म्हणतात असं चॉकलेट मला? मला जास्त मुलींना तुला खाऊशी वाटते. सो हे किती म्हणजे सक्सेसफुल प्रेम होतं तुझं? ह्याच्या आधी किती अटेम्प्ट फेल गेले गेली दादा? तुला काय वाटतं लव्ह मॅरेज केलं माझ्यासाठी तरी लव्ह मॅरेज बघ, माझ्यासाठी का बरं अरेंज मॅरेजचा कधी तू विचार केला नव्हता? नाही केला, कारण मला दादा तू एवढं मोठ्या मोठ्या ऍक्टर सोबत काम केलेलं आहे, पण या सगळ्यांमध्ये क्रश कोण आहे तुझं? क्रश कोण आहे? सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे तो. म्हणजे मी आता हे काय फार कुठे सांगितलं नाही, पण आमचा केटरिंगचा व्यवसाय होता. हो? हा, मी सिनेसृष्टीमध्ये यायच्या आधी आमच्या फॅमिलीचा केटरिंगचा व्यवसाय होता आणि तिने खूप जास्त मेहनत घेतलेली. मी तुला तेच सांगतो, माझ्या आईने मला वाढवलं, माझ्या वडिलांनी नाही वाढवलं. म्हणजे आई वडिलांचा डिवोर्स झाला होता, मी किती 10वीत वगैरे असेल तेव्हा डिवोर्स झालेला. आणि ते जेव्हा आईचं तू लग्न करायचं ठरवलं तेव्हा थॉट नाही आलं की अरे लोक काय म्हणतील, किंवा आपल्याकडे ना आपण करू शकतो सगळं, पण लोक काय म्हणतील हा खूप फॅक्टर मॅटर करतो, आणि सोसायटी काय म्हणाल, हे होईल ते होईल, आणि त्यात तू ऍक्टर आहे मग तर विषयच वेगळा. बरोबर. मग तेव्हा तू काय विचार करत होता? रॅप सॉन्ग ऐकतो? कुठला रॅपर आवडते? मी संबाटा ऐकतो, मला आवडतो, आहे इंटरेस्टिंग आहे. हा काहीतरी आहे यार.